स्वागत करते। राज्याच्या कानाकोपऱ्यात काय घडते बघूया 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट, तर पालघर, पुणे, घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी। काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता। हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचं आवाहन। रायगडच्या पोलादपूरमधील आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली। आवश्यकता असल्यास आंबेनळी घाटाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आंबेनळी घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा हायवेवरती निवळी घाटामध्ये दरड कोसळली। निवळी घाटामध्ये संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती दगड आल्यानं वाहतुकीला मोठा धोका। चिपळूणच्या कुंभारली घाटामध्ये रस्ता खचला। रस्त्याचा काही भाग खचल्यानं वाहतुकीला धोका। मुसळधार पावसामुळे रस्त्याची स्थिती आणखी धोकादायक। वाहन चालकांनी अत्यंत सावधानगिरीने प्रवास करण्याचंही आवाहन। अलिबागच्या नागावमधील पाल्ले पूल धोकादायक अवस्थेमध्ये। मुसळधार पावसामुळे पुलाचे सुरक्षा कठडे तुटल्यानं अपघाताचा धोका वाढला। नागाव, अक्षी, खार, गल्ली, बागमळा, चौल आणि रेवदंडा यांसह जवळपास 20 ते 25 गावांना अलिबागशी जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे। रायगडच्या माणगावमधील काळ या नदीवरती नव्यानं बांधलेल्या पुलाचा भाग खचला। उद्घाटनानंतर 15व्या दिवशी पूल खचल्यानं निकृष्ट कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित। महाडमध्ये एनडीआरएफच्या 32 जवानांचं पथक दाखल। संभाव्य पूर आणि नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज। महाड, पोलादपूरसह पूरप्रवण आणि दरडग्रस्त गावांवरती एनडीआरएफचं लक्ष। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था। कोलेटीजवळ महामार्गावरती मोठमोठे खड्डे, प्रवाशांचे त्यामुळे मोठे हाल होत आहेत। रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती उधाणाच्या भरतीच्या लाटांचा तडाखा। अलिबागच्या किनाऱ्यावरती समुद्र खवळला। समुद्राचं पाणी थेट पार्किंगमध्ये शिरलं। रत्नागिरीमध्ये मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाकडून 3 नंबरचा बावटा। मिरकरवाडा किनारपट्टी भागात 3 नंबरचा बावटा। खोल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये असं हवामान खात्याचं आवाहन। पालघर शहरातील एका चाळीची भिंत कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू। पालघर शहरातील आगरीपाडा परिसरातली घटना। राबिया सय्यद या 47 वर्षीय महिलेचा भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर उपचारावेळेस मृत्यू। पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली। सूर्या नदीमध्ये मासेमारीसाठी नदीमध्ये उतरलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला। नागपूरमध्ये रस्त्याने चालता चालता साचलेल्या पाण्यातून विजेचा झटका बसलेल्या महिलेचा मृत्यू। महापालिका कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू। मृत अफरोजा बेगम या भाड्याच्या घरात एकट्याच राहत होत्या। सिंधुदुर्गातील देवघर धरणात जून अखेरपर्यंत केवळ 15% पाणीसाठा। यंदा पाऊस कमी झाल्यानं पाणी पातळी घटली। पुढील काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास धरण लवकर भरण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गाच्या कणकवलीतील सावडाव हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। कोकणामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचं सावडाव धबधबा हा मुख्य आकर्षणांपैकी एक ठरतोय। गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालेला आहे। धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील किंचित वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फूट 5 इंचांवर पोहोचली आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेतील तालुक्यात 2 ते 3 दिवसांपासून पाऊस। गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस। धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ। पाऊस पडत असल्यानं पेरण्यांच्या कामाला वेग आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस। मेहकरच्या वाघदेव नदी, मोताळ्यातील नळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। रायपूर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं भाजीपाला विक्रेत्यांचं नुकसान। काही भागामध्ये मात्र पावसाची अद्यापही प्रतीक्षाच आहे। विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज रस्ता पाण्याखाली गेला। रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलं। पाण्यातून मार्ग काढत असताना वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत। विरार पश्चिमच्या युनिटेक कॉम्प्लेक्समधील 42 इमारती पाण्याखाली गेल्यात। इमारतीच्या तळमजल्यामध्ये पाणी साचल्यानं 2000 कुटुंबांना फटका बसलाय। पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। नागपूरसह परिसरामध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराज्य सुखावलेलं आहे। जिल्ह्यातील पेरण्यांना वेग येणार आहे। जळगावच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलीमीटरने उघडण्यात आले। धरणातून 5368 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ। धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली। वाशिममध्ये दमदार पावसानंतर एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये 5% वाढ। त्यामुळे शहरावरील पाणी टंचाईचं संकट काहीसं कमी झालं आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे।
राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना भीमाशंकर पट्ट्यामध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे। चासकमान धरण अद्यापही कोरडं ठाक आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं कापूस पिकाचं मोठं नुकसान। त्यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत। नाशिकच्या लासलगाव परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 16.47% पाऊस। ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत। लासलगाव बाजार समितीच्या सभापती उपसभापतींचा राजीनामा। कार्यकाळ संपल्यानं सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिला। सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती संदीप दरेकर यांचा राजीनामा। नाशिकमध्ये एसटीच्या विभागीय कार्यालयामध्ये एकाच वेळेस 11 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। क्लास 1च्या 3 आणि क्लास 2च्या 8 अधिकाऱ्यांचं निलंबन। कामात हलगर्जीपणा आढळल्यानं निलंबनाची कारवाई। पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला। नगर परिषदेमध्ये बैठक संपून बाहेर येत असताना 4 अज्ञात हल्लेखोरांनी चॉपर आणि चाकूने हल्ला केला। अनिल पवार यांच्या डाव्या हाताला वार करण्यात आलाय, तर अनिल पवार या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेत। पुण्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नीट पेपरफुटी विरोधात 3 तारखेला आंदोलन होणार होतं। कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनावरती ठाम असून बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे। नीट आणि टीटी पेपर फुटी प्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचा भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा। वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे। दादा भुसे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। अमरावतीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात प्रहार संघटनेचं महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना जादा वीज बिल येत असल्याचा आरोप आहे। स्मार्ट मीटर बसवणं थांबवावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। पुण्याच्या खडकीमध्ये विस्फोटक निर्माणीतील कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन आहे। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी। संघटनेच्या वतीने केंद्र सरकारला 6 मागण्यांचं निवेदन जाहीर। जळगावच्या 40 गावमध्ये नगरसेवक आणि नगरपालिकेच्या अभियंत्यांमध्ये जोरदार खडाजंगी। एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रकार। नगरसेवक दीपक पाटील आणि अभियंता देवेंद्र शिंदे एकमेकांवर धावले। गटाराच्या कामावरती आक्षेप घेतल्यानं दोघांमध्ये वाद झाला। अमरावती महापालिकेच्या 2 सफाई कामगारांना नागरिकांकडून मारहाण। संतप्त सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन। संतप्त कामगारांचं अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आता ठिय्या आंदोलन पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंची शिवसेना, भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र। ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे, शिंदे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांची एकत्रित बैठक। बीडच्या आष्टीमधील गांधणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत गावगुंडांनी पाडल्याचा आरोप आहे। 2 वर्षांपूर्वी शाळेच्या इमारतीची जिल्हा परिषदेने दुरुस्ती केली होती। गांधणवाडी ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि गावगुंडांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये वृद्ध, निराधार, विधवा आणि दिव्यांगांच्या पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नायब तहसीलदारांना निवेदन। रखडलेली पेन्शन तात्काळ देण्याची निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे। वाशिममध्ये कस्टडीत असलेल्या आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा। वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिलाय। 9 आणि 10 मे 2011 साली घडली होती घटना। बेग्या पवार या आरोपीचा पोलिसांच्या मारहाणीत झाला होता मृत्यू। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीची लाय डिटेक्टर चाचणी होण्याची शक्यता आहे। तपासामध्ये दोघांच्या जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं लाय डिटेक्टर घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरण। सियाला घेऊन पोलीस तिच्या घरी। सियाचे कपडे, मोबाईल, इतर गोष्टींचा पंचनामा करण्यासाठी पुणे पोलीस सियाच्या घरी दाखल। घटनेनंतर आरोपीच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करण्यासाठी पुणे ग्रामीण सियाच्या घरी दाखल झालेत। रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि रोहा तालुक्यातून एकाच दिवशी 3 अल्पवयीन मुली बेपत्ता। या प्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल। पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू आहे। परभणी राज्य परिवहन महामंडळाच्या नादुरुस्त बसचा प्रवाशांना मोठा फटका। परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखर्णी फाट्यावरती लातूर परभणी बस बंद पडली। बस चालू करण्यासाठी प्रवाशांना बसला धक्का देण्याची वेळ आलेली आहे। रत्नागिरीतल्या शिळे गावात 2 एसटी बसेसची समोरासमोर धडक। अपघातामध्ये बसमधून प्रवास करणारे 11 शाळकरी विद्यार्थी जखमी। सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर। डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेमध्ये एका सुवर्णकाराच्या दुकानावरती वनविभागाची धाड। बिबट्याची नखं, सुळे आणि वन्य प्राण्यांचे अवयव जप्त। या प्रकरणी दुकान मालकाला अटक करण्यात आली आहे। न्यायालयातून यावेळेस आरोपीला 2 दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आलेली आहे।
नवी मुंबईमध्ये घरफोडी आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक। नवी मुंबई गुन्हे शाखेने आरोपींच्या चौकशीतून 11 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी उसळी। सोन्याच्या दरात 3,000 तर चांदीच्या दरात तब्बल 8,000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर 1,47,290 रुपयांवर तर चांदी 2,39,990 रुपयांवर पोहोचली आहे। सांगलीमध्ये गणेश मूर्ती व्यवसायाला महागाईचा फटका। यंदा गणेश मूर्ती 20 ते 30% महागणार। मूर्ती सजावटीसह रंगकामही वेगाने सुरू आहेत। अहिल्यानगरमधील कोल्हार लोणी रस्त्याचं काम 2 महिन्यांपासून रखडलं। रस्त्याच्या कामासाठी केलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून अपघात होण्याची दाट शक्यता आहे। रस्त्याची कामं तातडीने पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी आहे।